नमस्कार। सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये एक प्रकरण भरपूर चर्चेमध्ये येत आहे। एका मराठी अभिनेत्रीने एका मराठी वरिष्ठ अभिनेत्यावर अश्लील मेसेज करण्याचे आरोप लावलेले आहे। प्राची पिसाट या अभिनेत्रीने सुरेश मसलीकर यांच्यावर अश्लील मेसेज करण्याचे आरोप लावलेले आहे। आता यानंतर दुसरी बाजू जी आहे अर्थातच सुशील मसलीकर यांची रिप्लाय येण्याच्या आधी भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत आणि यावर चर्चा नक्कीच झाली पाहिजे। चला सुरुवात करूया। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। चला सुरू करूया। तर काही दिवसांपूर्वी प्राचीने एक पोस्ट शेअर केली होती। त्यामध्ये काही स्क्रीनशॉट सुद्धा तिने अटॅच केलेले होते, लावलेले होते, जोडलेले होते आणि त्यामध्ये तुझा नंबर पाठव ना, तुझ्याशी फ्लर्ट करायचं आहे, कसली गोड आहेस तू, असे मेसेज त्यामध्ये होते। ते स्क्रीनशॉट तुम्ही बघू शकता। तर असे मेसेज हे सुरेश यांनी पाठवलेले असल्याचा आरोप हा प्राचीने लावलेला होता। आता त्यानंतर जर आपण पाहिलं तर सुरेश यांनी जवळपास 5 दिवस यावर कोणतंही उत्तर दिलेलं नव्हतं। प्राचीने ही पोस्ट शेअर करत खाली काही गोष्टी लिहिल्या होत्या, अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या। प्राचीने लिहिलं होतं, आणि मला हा स्क्रीनशॉट पोस्ट करण्याची इच्छा झाली। बायकोचा नंबर असेलच, तीही गोड आहे, बघ जरा तिच्याशी फ्लर्ट करायला जमतं का। ही पोस्ट डिलीट कर, सांगायला कुठून तरी नंबर मिळवशीलच आणि कॉल करशीलच। तर अशी पोस्ट तिने लिहिलेली होती, स्क्रीनशॉट सोबत जोडलेले होते। आता जवळपास 5 दिवस यावर सुरेश यांनी कोणतंच उत्तर दिलेलं नव्हतं आणि त्या 5 दिवसात भरपूर गोष्टी झाल्या, यांना भरपूर ट्रोल करण्यात आलं। आता सुरेश यांनी 5 दिवसानंतर यावर रिप्लाय दिलेला आहे आणि तो म्हणजे ती बाजू बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण जर आरोप लावला म्हणजे गुन्हेगारच आहे असं सुद्धा नसतं। नक्कीच जर कधी त्यांनी केलं असेल तर नक्कीच गुन्हेगार आहे, परंतु जवळपास 5 दिवस त्यांनी रिप्लाय दिला नव्हता। तर त्यांनी का नाही दिला, ही घटना झाली आहे का, हे संपूर्ण त्यांनी पोस्ट करून लिहिलेलं आहे, मुद्द्यासहित लिहिलेलं आहे। ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ते लिहितात, खरं तर मी ह्या विषयावर काहीही लिहिणार नव्हतो, पण गेले काही दिवस जे काही सोशल मीडियावर सुरू आहे त्यावर अनेक लोकांचे मीडियांचे प्रतिसाद पाहून शांत बसणं मला शक्य झालं नाही, म्हणून आज इथे माझं म्हणणं मुद्द्यानुसार मांडत आहे। पहिला मुद्दा, हा मेसेज खरंच मीच केला आहे का। तो मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला आहे, पण तो नेमका केव्हा कसा गेला, कोणीतरी अकाउंटमध्ये शिरलं का, की कुठे गैरवापर झाला याचा पत्ता मला नाही। या बाबतीत मी लेखी तक्रार केली आहे, ती मी इथे जोडत आहे। आणि जर कोणी म्हणत असेल की त्यांनी माझं अकाउंट हॅक झालं का ते तपासलं तर मी अतिशय गंभीर बाब आहे, तर मी नाही, तर ती अतिशय गंभीर बाब आहे। माझं सोशल मीडिया अकाउंट ही माझी वैयक्तिक माहिती आहे, त्यात परवानगीशिवाय हस्तक्षेप करणं हा कायदेशीर गुन्हा आहे। दुसरा मुद्दा येतो अश्लील मेसेजेस केल्याचा आरोप। मी इथे माझ्या फोनमधील मूळ चॅटचे स्क्रीनशॉट जोडत आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे हास्य विनोदाच्या स्वरूपात लिहिलेले असं दिसेल। जर खरंच मी असा मेसेज केला असता आणि तो इतका आक्षेपार्ह असता तर त्यावर प्रतिक्रिया देताना असं का पाठवलं एवढं तरी कुणीही विचारलं असतं। पण इथे उलट मेसेजचा संदर्भ तोडून त्यातून चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न झाला आहे। लोकांना अर्धवट माहिती देऊन अशा प्रकारे दिशाभूल करणं हे सुद्धा चुकीचं आहे। तिसरा मुद्दा होता फ्लर्टिंगसाठी नंबर मागितला का। माझ्या फोनमध्ये प्राची पिसाट या नावाने आधीच नंबर सेव्ह आहे, मला त्यासाठी फेसबुकवर नंबर मागण्याची गरजच नव्हती। ज्या दिवशी पोस्ट आली त्या दिवशी शहानिशा करण्यासाठी मी प्राचीला कॉल केला होता, पण तिने घेतलाच नाही। चौथा मुद्दा आहे 5 दिवस उत्तर का नाही दिलं। मी फारसा सोशल मीडियावर सक्रिय नसतो, माझं शूटिंग, माझं काम आणि बाकी वेळ माझ्या कुटुंबासोबत जातो। माझी पत्नी कॅन्सर पेशंट आहे आणि माझी मुलंही याच इंडस्ट्रीत काम करतात। या घटनेमुळे त्यांच्यावर किती मानसिक ताण आला असेल याची कल्पनाही मला कदाचित करता येणार नाही। हे सगळं पाहून मीही थोडा गोंधळलो होतो, कुठून सुरुवात करावी हे मला समजलंच नाही। पाचवा मुद्दा आहे की प्राचीला कॉल करून पोस्ट काढायला धमकावलं। माझ्या काही जवळच्या मित्रमैत्रिणींनी फक्त काळजीपोटी तिला कदाचित मेसेज किंवा कॉल केला असेल तर मला माहीत नाही, कारण मी स्वतः कुणाला असं करायला सांगितलेलं नाही। अत्यंत महत्त्वाचा मुद्दा 6वा, बाकी पोरींनी सांगितलेले किस्से व्हायरल करण्याची धमकी। सेक्सी म्हणावं असं खरं सौंदर्य आणि समजूत माझ्या आयुष्यातल्या अनेक मैत्रिणींमध्ये आहे, ज्या माझ्या पत्नीला सुद्धा ओळखतात। त्या आजही आवर्जून आमच्याकडे येतात।
तर असं उत्तर सुरेश यांनी याबाबत दिलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणाबाबत त्यांनी मोठे मुद्द्यासहित उत्तर दिलेलं आहे। आता इथे गोष्ट अशी झाली की जवळपास 5 दिवस त्यांनी याबाबत काहीही म्हटलं नव्हतं, कोणतंही उत्तर दिलेलं नव्हतं आणि या दरम्यान त्यांच्यावर तर झालंच, त्यांच्या परिवारावर सुद्धा भरपूर गोष्टी आल्या, त्यांना सुद्धा ट्रोल करण्यात आलं। तर इथं मला असं वाटतं की 5 दिवसाच्या आत आता त्यांनी त्याच्यावर सुद्धा उत्तर दिलं होतं की त्यांनी 5 दिवस का उत्तर दिलं नाही। ते म्हटलं होतं की मी फारसा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नसतो, सक्रिय नसतो व तसेच मी हे सर्व पाहून थोडं गोंधळलो होतो, परंतु इथे 5 दिवसाच्या आत उत्तर देणं अत्यंत गरजेचं होतं। जर त्यांनी ते केलेलं नसेल, आता त्यांनी भरपूर ते अकाउंट हॅक झाले, बाकीच्या गोष्टीचे संपूर्ण तिथं मेन्शन केलेले आहे, परंतु जर ज्यांनी केलं नसेल तर नक्कीच त्यांनी या 5 दिवसाच्या आतच त्याचं उत्तर देणं गरजेचंच होतं, कारण भरपूर गोष्टी घडल्या। कारण फक्त त्यांनी आरोप केले, एखाद्या व्यक्तीने आरोप केला म्हणजे तो गुन्हेगारच झाला समोरचा असंही नसतं, आणि जर त्यांनी केलं असेल तर नक्कीच शिक्षा झालीच पाहिजे, त्यांनी माफी मागायलाच पाहिजे, हे महत्त्वाचं आहे। आता इथे अजून एक गोष्ट, महत्त्वाची गोष्ट घडू शकली असती। आता जेव्हा प्राचीला हे सर्व मेसेज मिळाले तेव्हा दोघांचा संपर्क झाला पाहिजे होता, त्यांनी यावर चर्चा करायला पाहिजे होती की खरंच तुम्ही पाठवले आहेत का, आणि जर ही चर्चा झाली असेल तर नक्कीच बाकीच्या गोष्टी तर होणारच, कारवाई वगैरे काय जे असेल ते जर सत्य असेल तर, परंतु यावर चर्चा झाली पाहिजे होती। त्यांनी कॉल सुद्धा केला होता परंतु उचलला नाही, हे सुद्धा सुरेश म्हणाले आहे। त्यामुळे भरपूर गोष्टी आता नक्कीच समोर येणार आहेत, तपास सुद्धा चालू आहे। आता खरंच अकाउंट हॅक झाला आहे का, खरंच त्यांनी पाठवलं आहेत का की नाही पाठवलं, या संपूर्ण गोष्टी लवकरच आपल्या समोर येणार आहे। परंतु त्या 5 दिवसात भरपूर गोष्टी घडल्या। तर तुम्हाला याबाबत काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा। बाकी व्हिडिओ माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब बटन नक्कीच दाबा आणि तसेच थँक्स या बटनाचा वापर नक्की करा। भरपूर नवीन व्हिडिओ येणार आहे, भरपूर काही गोष्टी येणार आहे, त्यामुळे थँक्स या बटनाचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे। मेंबरशिप नक्की घेऊ शकता। धन्यवाद।